जेवणाचे हाल होत होते, त्यामुळे डोक्यावरचा ताण थोडाफार कमी व्हायला पाहिजे म्हणून वयाच्या 50शीत मयत व्यक्तीने बायको करून आणली. दरम्यान आरोपी नवविवाहितेला जन्मापासून गर्भाशय पिशवी नसल्यामुळे मूलबाळ होणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले होते. नवरदेवाला सुद्धा ही माहिती देण्यात आली होती. 9 जून रोजी मयत अनिल यांनी शरीर संबंध ठेवण्यास सांगितले, तेव्हा राधिकाने नकार दिला. संबंध ठेवण्यास विरोध केला. दुसऱ्या दिवशी 10 जून रोजी ते शरीर संबंध ठेवतीलच, राधिकाच्या डोक्यात अशी भीती निर्माण झाली. त्या दिवशी याच कारणातून दोघांमध्ये वाद झाला. अखेर आरोपी राधिकाच्या मनात काय आलं देव जाणे, तिने हा कहर केलाय. घटना 10 जून वटपौर्णिमेच्या दिवशी सांगलीच्या कुपवाडा या ठिकाणी घडली. अनिल लोखंडे वय 53 असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. संपूर्ण बातमी अशी आहे की 15 दिवसांपूर्वी अनिल यांचे राधिका वय 27 यासोबत लग्न झाले. पण घटना ऐकून असं वाटतं की या जोडप्यांच्या नशिबी फक्त संसार 15 दिवसांसाठीच होता की काय? कारण घटना तशी आहे. हे जोडपं जवळपास 15 दिवस सुखाने नांदले आणि वटपौर्णिमेला भयानक शेवट झाला. 9 जूनला अनिल यांनी राधिकासोबत संबंध ठेवण्यासाठी इच्छा जाहीर केली. त्यावर आरोपी राधिकाने ताबडतोब यासाठी नकार दिला आणि हा विषय त्याच दिवशी क्लोज झाला. पण दुसऱ्या दिवशी आरोपी महिलेला असे वाटले की काल जे झालं नाही ते आज होईल. म्हणजे आरोपी महिलेचा सरळ अर्थ असा आहे की तिला शारीरिक संबंध ठेवायचा नाही आणि तिने स्वतः पोलिसांना असा जबाब दिला की तिला शारीरिक संबंधाची भीती होती. 10 जून नेहमी वटपौर्णिमेच्या दिवशी अनिल यांनी राधिकाला त्याच्या मावस भावाकडे सोडलं आणि संध्याकाळी परत ते राधिकाला घेऊन आले. त्या दिवशी राधिकाने काही काळ अनिल यांना झोपू दिलं. मध्यरात्री राधिका उठली. घरात ठेवलेली एक धारदार कुऱ्हाड घेतली आणि सपासप एकामागे एक अशा प्रकारे घाव घालून त्या ठिकाणी अनिल यांची हत्या केली. अगदी मयत अनिल यांना प्रतिकार करण्यासाठी सुद्धा संधी मिळाली नाही, एवढ्या भयानक प्रकारे हत्या करण्यात आली. लग्नाला महिना उलटला नव्हता. नेमकी वटपौर्णिमेच्याच दिवशी राधिकाने आपल्याच नवऱ्याला मारून टाकलं. ज्या घरात लक्ष्मी म्हणून आली पण तिनेच आपल्या कुंकवाला संपवलं. या घटनेने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अनिल लोखंडे हा गवंडी म्हणून काम करत होता. त्याचे आधी लग्न झाले होते. त्याला 2 मुली होत्या. त्याचे लग्न झाले असून त्याच्या पहिल्या पत्नीचे कर्करोगामुळे निधन झाले होते. त्यामुळे जेवणाचे हाल होत असल्याने अनिलने राधिकासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. खूपच धक्कादायक व विचित्र घटना आहे. अशा या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या मराठी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद.